प्रिय विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण पिरियॉडिक टेबलचे सगळे ट्रिक सांगितलं होतं. लक्षात ठेवा, तुम्ही Googleवरती जाऊन सर्च केलात किंवा आपल्या ॲपमध्ये सुद्धा मला भेटेल बाळांनो, ॲपमध्येही भेटेल. असा तुम्हाला जाऊन चार्ट, असा एक प्रॅक्टिस शीट तुम्हाला भेटेल. प्रॅक्टिस शीट, ही प्रॅक्टिस शीट आहे. ही प्रॅक्टिस शीट तुम्हाला भेटेल. ह्या प्रॅक्टिस शीटवरती तुम्ही ह्याचे 10 एक झेरॉक्स मारा. बॅक टू बॅक तेच प्रॅक्टिस शीट बॅक टू बॅक झेरॉक्स मारा. फक्त एका साईडला नका मारू, तेच बॅक टू बॅक झेरॉक्स मारा आणि त्या झेरॉक्सवरती दररोज 5-5 वेळेस 10-10 वेळेस लिहून प्रॅक्टिस करा. लक्षात ठेवा. जसं मानो आपण मानो लक्ष द्या, जसं एखादी आपण आजारी पडलो आणि आजारी पडल्यानंतर आपल्याला जसं कोर्स करायचा असतो, तसं डेली एवढं छान सिस्टमॅटिक. हे बघा, प्रत्येक एलिमेंट लिहायचं, त्याचा ॲटॉमिक नंबर लिहायचं, त्याचा ॲटॉमिक नंबर लिहायचं, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर व्यवस्थित समजून जाईल. इथं फर्स्ट ए, सेकंड ए, इथं थर्ड ए, फोर्थ ए, फिफ्थ ए, सिक्स्थ ए, सेवन्थ ए, एट्थ ए, एवढं लिहायचं. त्याच्यानंतर फर्स्ट, सेकंड पिरियडमध्ये फर्स्ट ग्रुपमध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेवन्थ, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 लिहायचं. हे ए सेक्शन झालं. बी सेक्शनमध्ये बीची सुरुवात कशी आहे ते बघा. इथं बीमध्ये इथं फर्स्ट बी आहे, फर्स्ट बी, सेकंड बी, त्याच्यानंतर येतं इथं थर्ड बी, फोर्थ बी, फिफ्थ बी, सिक्स्थ बी, सेवन्थ बी आणि या तिघांना मिळून होतं बानो एट्थ बी. तिघांना मिळून काय असतं बानो? एट्थ बी. ह्या तिघांना मिळून काय बानो? एट्थ बी. ह्या तिघांना मिळून काय बानो? एट्थ बी. ह्या तिघांना मिळून काय बानो? एट्थ बी. लक्षात ठेवा. एवढं सिस्टमॅटिक, एवढं सगळं एकदम छान यायला पाहिजे तुम्हाला. बस सुपर नाद खुळा कार्यक्रम व्हायला पाहिजे. बस इथं लवकर लिहून घ्या, लवकर समजून घ्या. हे एवढे सगळे एका टेबलमध्ये तुमचं बसणं मस्ट आहे. बघा, हे मी तुम्हाला दाखवतोय तर किती छान आहे, किती छान आहे, किती मस्त आहे, किती सुपर आहे. बघा हे, बघा हे किती सुपर आहे. नाद खुळा कार्यक्रम, जबरदस्त, सुपर, फंटॅस्टिक, नादच खुळा. लिहून घेतलात? हो सर, लिहून घेतलं सर. तर नेक्स्ट लक्ष द्या. एवढं आल्यानंतर पुढे जायचं. चला, एवढं आल्यानंतर पुढे जायचं. चला, एवढं जर तुम्ही लिहिलं असाल व्यवस्थित, छान सिस्टमॅटिक, सगळ्या गोष्टी, छोट्यातली छोटी गोष्ट, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसुद्धा, त्याचं 1S1, याचं 2S1, याचं NS2, NP1, NS2, NP2, NS2, NP3, NS2, NP4, NS2, NP5 आणि NS2, NP6. हे सगळं लिहायचं, एकदम जबरदस्त लिहायचं बाळा. लक्ष द्या. नेक्स्ट हे झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो, हे झाल्यानंतर काय करायचं ते मला सांगतो. हे एवढी प्रॅक्टिस फक्त छान करा. दररोज प्रॅक्टिस करा, दररोज प्रॅक्टिस करा. हे बाळांनो दररोज किती वेळेस लिहायचं बाळांनो? दररोज 5 टाइम्स लिहायचं, 5 टाइम्स लिहायचं. किती दिवस बाळांनो? 5 दिवस, मिनिमम 5 दिवस, मिनिमम 5 दिवस बाळांनो. 5 टाइम्स लिहायचं, 5 टाइम्स दररोज लिहायचं. किती वेळ? तुम्हाला सांगतो ना, हद्द झाली बाळांनो. तुम्ही हे 2 ते 3 मिनिटात लिहिणं होतं बाळांनो, नाहीतर लईत लई 5 मिनिट. फक्त 5 मिनिटात हे पूर्ण सगळं लिहिणं होतं. ॲटॉमिक नंबर विथ ॲटॉमिक नंबर सगळंच लिहून होतं, सगळंच लिहून होतं. काहीच राहत नाही, सगळं लिहून होतं. व्यवस्थित लिहा, डबल लिहा. 5 मिनिट लागतं आणि दररोज किती 5 वेळेस लिहायचं तर किती वेळ लागेल बाळांनो? अर्धा तास. बट हे पिरियॉडिक टेबल जर लर्न झालं, तर अख्खी इनऑर्गॅनिक केमिस्ट्री तुमच्या बाळांनो हातात राहील. मागच्या नीटचे प्रश्न बघितलात तर इनऑर्गॅनिकवरती बाळांनो 15 ते 17 प्रश्न विचारतात. 15 ते 17 MCQ, 15 ते 17 प्रश्न विचारतात. म्हणजे जवळपास ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकल ह्या सगळ्यांचा विचार केला तर बाळांनो 50 क्वेश्चनपैकी ते क्वेश्चन बाळांनो डिवायडेड बाय 3 केला तर ॲप्रॉक्सिमेट पडतात. म्हणजे कधी जास्त पडते तर कमी पडते. इनऑर्गॅनिकमध्ये थोडे चॅप्टर कमी आहेत, बट ऑर्गॅनिकमध्ये आणि फिजिकलमध्ये थोडे चॅप्टर जास्त आहेत. तर त्यांचे एखाद्या वेळेस एक दोन जास्त पडू शकतात आणि एखाद्या दिवशी असे मिनिमम 15 तर कुठेही गेले नाही. मिनिमम 15 प्रश्न तर कुठेही गेलेले नाहीत त्याचे. मिनिमम 15 प्रश्न तर कुठेही कसेही गेलेले नाहीत. 15 प्रश्न तर पडावंच लागेल, पडतीलच प्रश्न. एवढं लिहून घ्या फास्ट. सॉरी, मी सांगतो एवढं होमवर्क ऐका, एवढं व्यवस्थित लिहा. 5-5 वेळेस 3-3 दिवस लिहा. तेव्हा जाऊन तुमचं सगळं कल्याण होऊन जाईल. लक्षात ठेवा, नाही तर काही खरं नाही. हा चॅप्टर तुम्हाला समजायला एकदम सोपं जाईल. एकदम म्हणजे काय, अतिशय सोपं जाईल, अतिशय सोपं जाईल, अतिशय. आता तुमचं आणखीन एक त्यासोबत होमवर्क काय की मॅजिक नंबर. तुमचं आणखीन एक होमवर्क काय तर मॅजिक नंबर. मला सांगा मॅजिक नंबर काय हो? मला सांगा मॅजिक नंबर काय आहे? सर मॅजिक नंबर आहे, सर लिहा, मॅजिक नंबर लिहा, साईडला लिहा. की तुम्हाला आज वेगळं काहीतरी लिहायचं आहे. तुम्हाला आता ॲटॉमिक नंबर पाठ करायचं बाळांनो. आज तुम्हाला ॲटॉमिक नंबर पाठ करायचा आहे.
ॲटॉमिक नंबर कसं काढायचा बघायचं आहे. ॲटॉमिक नंबर काढत असताना लक्ष द्या बाळांनो, तुम्हाला मॅजिक नंबर माहीत पाहिजे. काय माहीत पाहिजे? मॅजिक नंबर. काय माहीत पाहिजे? मॅजिक नंबर. मॅजिक नंबर काय आहे? 2, 8, 8, 18, 18, 32 हे मॅजिक नंबर आहे. 2, 8, 8, 18, 18, 32 हे मॅजिक नंबर आहे. 2, 8, 8, 18, 18, 32 हे मॅजिक नंबर आहे. मग ह्या मॅजिक नंबरला जर व्यवस्थित बघितलं बाळांनो तुम्ही, ह्या मॅजिक नंबरला बघितलं व्यवस्थित, तर तुम्हाला मी सांगतो हे पूर्ण जे आहे हे पूर्ण बाळांनो मॅजिक नंबर आहे यस ब्लॉकसाठी. लिहून ठेवा. कोणासाठी आहे? यस ब्लॉकसाठी. हे पूर्ण मॅजिक नंबर कोणासाठी बाळांनो? यस ब्लॉकसाठी आहे. त्यातले सुरुवातीचे 2 सोडून टाका. त्यातले सुरुवातीचे 2 सोडून टाका बाळांनो. त्यातले सुरुवातीचे 2 सोडून टाकलात तर 8, 18, 18, 32 हे मॅजिक नंबर आहे पी ब्लॉकसाठी. हे मॅजिक नंबर आहे पी ब्लॉकसाठी. लिहून ठेवा बरं तुमच्या वहीमध्ये. आणि त्याच्यानंतर बाळांनो हे झाल्यानंतर बाळांनो आणि परत 2 सोडायचे. 2 सोडात पी ब्लॉक झालं. परत 2 सोडा. परत 2 बाळांनो. हे जे 2 आहेत हे 2 मॅजिक नंबर आहेत डी ब्लॉकसाठी. कोणासाठी बाळांनो? डी ब्लॉकसाठी. कोणासाठी बाळांनो? डी ब्लॉकसाठी. यस पूर्ण मॅजिक नंबर काय? 2, 8, 8, 18, 18, 32, 2, 8, 8, 18, 18, 32, 2, 8, 8, 18, 18, 32, 2, 8, 8, 18, 18, 32, 2, 8, 8, 18, 18, 32 हे मॅजिक नंबर आहे. आणि हा मॅजिक नंबर कोणासाठी बाळांनो? यस ब्लॉकसाठी. त्याच्यात 2 कमी करून टाकायचे. 8, 18, 18, 32, 8, 18, 18, 32 हे मॅजिक नंबर आहे पी ब्लॉकसाठी. लिहून ठेवा वहीमध्ये सेपरेट एवढंच. आणि 18, 32, 18, 32 हे मॅजिक नंबर आहे डी ब्लॉकसाठी. कोणासाठी बाळांनो? डी ब्लॉकसाठी. कोणासाठी बाळांनो? डी ब्लॉकसाठी. एवढं लिहून ठेवलं तर जास्त बेटर राहील तुमच्यासाठी. लिहून ठेवलात? चला लिहून ठेवला असाल तर मी कट करतो. आणि ह्या मॅजिक नंबरच्या मदतीनं तुम्हाला ॲटॉमिक नंबर काढायचा आहे. आता पिरियड टेबल लिहिलात. आता वहीमध्ये ॲटॉमिक नंबर सुरुवात करूयात. आता यस ब्लॉक आहे. चला यस ब्लॉक स्टार्ट करूयात. आता यस ब्लॉकसाठी काय करायचं तुम्ही? यस ब्लॉकसाठी ॲटॉमिक नंबर करताना मॅजिक नंबर काय हो? ॲटॉमिक नंबर करताना मॅजिक नंबर किती आहे? 2, 8, 8, 18, 18, 32. तुम्ही लिहा प्रत्येक वेळेस. इथं बाळांनो तुम्ही लिहा प्रत्येक वेळेस. सर इथं 2, इथं 8, इथं 8, इथं 18, इथं 18, इथं 32. ह्याचा ॲटॉमिक नंबर किती सर? 1 येतं सर. मॅजिक नंबर तर लिहिलात. ही तर लिहायची गरज नाही खरं तरी. इथं हे लिहायची गरज नाही कारण की तुला फक्त मॅच करायचं आहे. तुला मॅच करायचं आहे ह्याचं सर. इथं किती आहे सर? ह्याचं 2 येतं. तर 1 + 2 किती येतं सर? इथं येईल सर याचा ॲटॉमिक नंबर 3. सर 3 + 8 किती येईल सर? याचा ॲटॉमिक नंबर 11. 11 + 18 ह्याचा ॲटॉमिक नंबर किती सर? 19. 19 + 18 त्याचा ॲटॉमिक नंबर किती येईल सर? 37. 37 + 18 त्याचा ॲटॉमिक नंबर किती येईल सर? 55. 55 + 32 त्याचा ॲटॉमिक नंबर किती येईल सर? 87. इथेच इथं ऑलरेडी 4 आहे. 4 + 8 किती येईल सर? इथं 4 आहे सर याचा ॲटॉमिक नंबर. 4 + 8 किती येईल सर? 12. 12 + 18 20. 20 + 18 किती येईल सर? इथं 20 + 8 झालं ते 12 + 8 झालं 20. आता 18 करायचं आहे. 38 येईल सर. 38 + 18 किती येईल सर? 56 येईल सर. 56 + 32 किती येईल सर? 88 येईल. अशी लिहून प्रॅक्टिस करा. पटकन एवढं लिहा. वहीमध्ये पण लिहून काढा. असंच सेम टू सेम. ॲटॉमिक नंबर कुठं कसं आहे हे तुम्हाला माहीत राहणं मस्ट आहे. अतिशय जास्त गरजेचं आहे. हे झालं मॅजिक नंबर फॉर यस ब्लॉक आणि हे काढलं आपण ॲटॉमिक नंबर. नेक्स्ट चला पी ब्लॉक. आता पी ब्लॉक पण सेम पी ब्लॉकला पण सेम शाळा करायची. पी ब्लॉकला सुद्धा शाळा काय करायची बाळांनो? सेम. पी ब्लॉकला सुद्धा शाळा सेम करायची. ह्याचंही मॅजिक नंबर काय आहे? लिहून काढा पण नंतर सेपरेट. एस ब्लॉकसाठी वेगळं. त्याच्या खाली आता वहीमध्ये सेपरेट लिहायचं पी ब्लॉक. सेपरेट छोटीशी हेडलाईन द्या. पी ब्लॉकचा ॲटॉमिक नंबर. पी ब्लॉकचं काय करायचं बाळांनो? ॲटॉमिक नंबर. पी ब्लॉकचा ॲटॉमिक नंबर काढायचा तुम्हाला. पी ब्लॉकचा कुणाचा? पी ब्लॉकचा. आणि ह्याच्यासाठी मॅजिक नंबर काय यूज करायचं आपल्याला? मॅजिक नंबर. ह्याच्यासाठी आपल्याला जो मॅजिक नंबर यूज करायचा आहे 2, 8 सोडलं तर 8, 18, 18, 32. 2, 8, 8, 18, 18, 32. तर इथं बघा मी इथं काय बाळांनो? इथं काय आहे? 8 आहे. इथं काय आहे? 18 आहे. इथं काय आहे? 18 आहे. इथं काय आहे? 32 आहे. इथे तुम्ही 32 ठेवू शकता. 32 एक्स्ट्रा लावू शकता 32 म्हणून.
आता याचा ॲटॉमिक नंबर, याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 5 आहे. ह्याचा ॲटॉमिक नंबर 5 आहे. त्याच्या ह्याचं किती, ह्याचं किती, ह्याचं किती, ह्याचं किती, ह्याचं किती तुम्ही कमी करू शकता. 5 प्लस 8 किती येईल बाळांनो? 5 प्लस 8 13 येईल सर, 13 येईल. 13 प्लस 18 किती येईल सर? 31 येईल. 31 प्लस 18 किती येईल सर? 49 येईल. 49 प्लस 32 किती येईल सर? 81 येईल. 81 प्लस 32 किती येईल सर? 113 येईल सर, 113 येईल. हे शेवटचे तर लई सोपे आहेत पाहणं. हे ग्रुप नंबर 13 तर 113. ग्रुप नंबर 14 114. ग्रुप नंबर 15 115. ग्रुप नंबर 16 160. ग्रुप नंबर 70 170. ग्रुप नंबर 18 आणि 180, म्हणजे 180. एवढं सोपं आहे ते. त्याच्यामुळे खालचं खातं लक्षात ठेवायची गरज पण नाही म्हणा. इथपर्यंत पण करता आता आपलं बस झालं. इथपर्यंत करता आलं तर बस भरपूर झालं. ते खालची म्हणजे मला नाही वाटत हे एकदम सोपं आहे. ग्रुप नंबर 13 तर 113, 14ला 114, 15ला 115, 16ला 116, 17ला 117 आणि 18ला 118. एकदम सोपं आहे ते. मग 13 ग्रुप नंबर 13, 14, 15 एकदम सोपं आहे, एकदम सोपं आहे. आणि हे पी ब्लॉकमध्ये तुम्हाला शिकायचं सुद्धा आहे. हे पी ब्लॉकमध्ये तुम्हाला काय करायचं मानून शिकायचं सुद्धा आहे. हे 11वीचा पी ब्लॉक. हा आहे तुमच्या 11वीचा पी ब्लॉक. हा आहे तुमच्या 11वीचा पी ब्लॉक. आणि आपण नंतर बघणार तुमचा 12वीचा पी ब्लॉक. 11वीत बघतो बाबा आपण 11वीचा पी ब्लॉक. आणि हे नायट्रोजन फॅमिली, ऑक्सिजन फॅमिली, हॅलोजन नोबेल हे 4 जे फॅमिली आहेत ते आपण 12वीमध्ये बघतो पाहणं. कुठं बघतो? 12वीमध्ये बघतो. कुठं बघतो? 12वी 12मध्ये बघतो. 12मध्ये आपण हे बघतो मानू 12वीमध्ये. एकदम छान, सिस्टमॅटिक, सुपर, खतरनाक. कळलं तुम्हाला? आय होप तुम्ही लिहून घेतलं असेल. हे इथं तुम्हाला सगळ्यांचं सेपरेट लिहायचं आहे. त्याच्यामुळे एवढाच कॉलम व्यवस्थित लिहायचा. पहिली गोष्ट एवढाच बोरॉनची फॅमिली लिहायचं, त्याचा ॲटॉमिक नंबर लिहायचं, स्किप. एक स्पेस सोडायचा. कार्बनचं लिहायचं बाळांनो आणि मग त्याचा ॲटॉमिक नंबर लिहायचं, स्किप. नायट्रोजनचं लिहायचं बाळांनो, त्याचा ॲटॉमिक नंबर लिहायचं, स्किप करायचं, थोडीशी जागा सोडायची. असं प्रत्येक फॅमिलीचं तुम्ही काय लिहायचं? ॲटॉमिक नंबर लिहायचं प्रॅक्टिससाठी. दररोज ते 5 वेळेस तर लिहाच लिहा. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा डबल प्रॅक्टिस करा मॅजिक नंबर यूज करण्याची. देन नेक्स्ट आहे बाळांनो लास्ट फॅमिली, नोबेल गॅस फॅमिली झाल्यानंतर बाळांनो हे पी ब्लॉक झाल्यानंतर डी ब्लॉक. या ब्लॉक तर आपण पुढल्या वर्षीच बघूयात, की तुम्ही आणखी लहान आहात. सध्या तुम्हाला एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक एवढंही आलं तर भरपूर झालं. या ब्लॉक पण नेक्स्ट इयर 12वीमध्ये तुमचं चॅप्टरचं नाव पण आहे एफ अँड डी ब्लॉक एलिमेंट्स. त्याच्यामुळे तुम्ही त्याचे एलिमेंट्स बघता. लक्ष द्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या, इथे लक्ष द्या. तर इथे पाहणं ही जी पहिली सिरीज आहे डी ब्लॉक एलिमेंट आहेत, हे 3D एलिमेंट आहे. ह्याला 4D सिरीज म्हणतात, ह्याला 3D सिरीज म्हणतात, ह्याला 4D सिरीज म्हणतात, ह्याला 5D सिरीज म्हणतात, ह्याला 6D सिरीज म्हणतात. लक्षात ठेवा, ह्याला 5D सिरीज म्हणतात, 5D सिरीज आणि हे 6D सिरीज. हे झाले डी ब्लॉक एलिमेंट्स. आता डी ब्लॉक एलिमेंटसाठी मॅजिक नंबर का आहे सर? डी ब्लॉक एलिमेंटसाठी मॅजिक नंबर का आहे? मॅजिक नंबर आहे बाळांनो 1832. मॅजिक नंबर काय बाळांनो? 1832. जनरली बाळांनो सगळ्यात जास्त महत्त्वाचं हे आता हे ते 101 ते 118 आपण सेपरेट शिकतो. 101 ते 118 आपण हे सेपरेट शिकतो. त्याच्यामुळे आपण ह्याला घेतच नाही. भले हे 4D आहेत पण आपण यांना तेवढं जास्त कन्सिडर करतच नाही. ह्यांना आपण तेवढं जास्त कन्सिडर करत नाही. आपण जनरली 3D 4D 5Dला जास्त कन्सिडर करतो. त्याच्यामुळे 1832 आहे बाळांनो. ह्याचा ॲटॉमिक नंबर 13 आहे. तर 13 प्लस 18 किती येईल? 48 येईल. 48 प्लस 32 किती येईल? 80 येईल. असं तुम्हाला लिहायचं आहे प्रत्येक वेळेस मॅजिक नंबर लिहायचं आहे तुम्हाला, मॅजिक नंबर. बट ते इथून सुरू होतं बाळांनो. मॅजिक नंबर कुठून सुरू होतं? इथून. ह्याच्यापासून नाही, इथून सुरू होतं ते. 18 आणि 32 इथून सुरू होतं. ह्यांच्यासाठी नाही, ह्यांचे तुम्हाला पाठच पाहिजे. 21, 39 आणि इथं तुमचं 57. इथून सुरू होतं ह्यांचं. 22 प्लस 18 40, 40 प्लस 32 72. हे बघा सोपं आहे. 23 प्लस 18 41, 41 प्लस 32 73. 24 प्लस 18 42, 42 प्लस 32 74. तुला एक सोचा आणि डायरेक्ट तुम्ही कुठून तुम्ही डायरेक्ट बाळांनो 3D पासून 5Dला सुद्धा येऊ शकता. 18-32ची बेरीज किती? 50 15 होते. तर डायरेक्ट 25 प्लस 50 जर केला तर डायरेक्ट काय बाळांनो 75. कुठे बघा 26 प्लस 50 किती येईल? 76. 27 प्लस 50 किती येईल? 77. 28 प्लस 15 किती येईल बाळांनो? 78. तुम्ही डायरेक्ट उडीसुद्धा मारू शकतात डायरेक्ट. कारण तुम्हाला एक ट्रिक पाठ पाहिजे. ते काय पाहिजे? तुम्हाला ट्रिक पाठ पाहिजेत. आय होप तुम्हाला हे ट्रिक येत असतील किंवा मी अजून डबल एकदा सांगतो. तुम्ही ह्याला सेपरेट लिहून घेऊ शकता. लिहून ठेवा. ह्याची ट्रिक आहे, लिहून ठेवा. काय आहे ट्रिक? लवकर वहीमध्ये लिहून ठेवायची ट्रिक. पण ती जरा
हाफ मूड लिहा. ती जरा हाफ मूड, ती जरा हाफ मूड, ती जरा हाफ मूड. वर नको बघू टकल्या, वर नको बघू टकल्या, वर नको बघू टकल्या. क्रोध क्रोध क्रोध, मोठा मोठा मोठा. वाईट वाईट वाईट. क्रोध मोठा वाईट, क्रोध मोठा वाईट, क्रोध मोठा वाईट. वर नको बघू टकल्या, वर नको बघू टकल्या. क्रोध मोठा वाईट, क्रोध मोठा वाईट. लवकर लवकर लिहित चला बरं. त्याच्यानंतर मन टाक रे बाळा, केमिस्ट्रीवर मन टाक रे, मन टाक रे बाळा. केमिस्ट्रीवर मन टाक, फिजिक्सवर मन टाक, बायोवर मन टाक, तेव्हा जाऊन तुझं मेडिकल नंबर लागेल. नुसतं केमिस्ट्रीवर चालतं का? हां. नुसतं फिजिक्सवर चालेल का? हां. फक्त बायोलॉजीवर चालेल का? हां. मन टाक रे बाळा. त्याच्यानंतर काय म्हणायचं? फिरोज म्हणायचं. काय म्हणायचं? फिरोज, फी रोज, फी रोज, फी रोज, फी रोज. कौन रहता ईरान में, कौन रहता ईरान में, कौन रहता ईरान में, कौन रहता ईरान में. निकिता पडली पटकन. लिहि लवकर. निकिता पडली पटकन. काय म्हणणार? निकिता पडली पटकन. काय म्हणणार? निकिता पडली पटकन. काय म्हणणार? निकिता पडली पटकन. क्यूट अंजली आगाव, 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 क्यूट अंजली आगाव. झिंक कडू हाजीबाबा, 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 झिंक कडू हाजीबाबा. असे मस्त ट्रिक लिहून ठेवा बाळांनो. हे जर ट्रिक आलं तर तुम्हाला ॲटोमॅटिक ग्रुप येतं, ग्रुप आलं तर तुम्हाला ॲटोमॅटिक ॲटोमिक नंबर सांगता येतो. मग तुम्हाला असं लिहून पाठ करायची गरज अजिबात भासत नाही. पिरियडमध्ये तुम्हाला 39 to 48 असं पाठ करायची गरज नाही. 21 to 30 पाठ करायची गरज नाही. 72 to 80 पाठ करायची गरज नाही. म्हणजे तुम्ही असं पाठी केलात मग तुम्हाला ते सगळे एलिमेंट लिहावं लागतील आणि मग करत बसावं लागेल. इथं काहीच नाही ना. हा आहे हे खालचं सांगायचं झालं 18 मिक्स करा. आता फिरोज म्हणलं की लगेच त्याच्या खालचे 3 एलिमेंट आले. मला रोजचं सांगायचं तर 18 मिक्स करणार आणि OS ऑस्मियमचं सांगायचं असेल तर डायरेक्ट 50 मिक्स करणार. फक्त पहिल्या कधीही कुठल्याही आता आपण बघत असताना तुम्ही बघितलं असाल की एवढं लिहून काढा फास्ट. घरी हे प्रॅक्टिस करा, वहीमध्ये पण लिहा. तुम्ही आत्ता बघितलं असाल की पहिल्या ॲटमचा ॲटम नंबर पाठ पाहिजे तरच खालच्याचा काढता येतो. पहिल्या ॲटमचा ॲटम नंबर पाठ पाहिजे मगच खालच्याचा काढता येतो. पहिल्या ॲटमचा ॲटम नंबर पाठ पाहिजे तरच खालच्याचा काढता येतो. नाही तर उगं असं अंदाजे बोलता येत नाही बाळांनो. व्यवस्थित सिस्टमॅटिक सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. ओके, हे आहे बाळांनो. हा पिरियॉडिक टेबल तुम्ही जर डाउनलोड केला तर त्याच्यामध्ये अल्कली मेटल्स कोण आहेत, अल्कलाईन अर्थ मेटल कोन्स आहेत, हे तुम्ही लिहून घेऊ शकता. लिहून घ्या माझ्यामध्ये तरी. हे पटकन हे बघा मी झूम करतो आहे. इथं बघा तुम्ही अल्कली मेटल्स कोण आहेत, अल्कलाईन अर्थ मेटल कोण आहेत. अल्कली मेटल म्हणजे लिहू शकता तुम्ही इथं. अल्कली म्हणजे फर्स्ट ए ग्रुप. अल्कली म्हणजे कोण बाळांनो? फर्स्ट ए ग्रुप असतात बाळांनो एस ब्लॉकमधले. अल्कलाईन अर्थ मेटल्स म्हणजे कोण असतात बाळांनो? सेकंड ए ग्रुप असतात. बघा ह्या डी ब्लॉकला ट्रान्झिशन एलिमेंट होतं बाळांनो. सगळे येल्लो पूर्ण अख्ख्या डी ब्लॉकला काय होतं बाळांनो? डी ब्लॉक म्हणजे ट्रान्झिशन एलिमेंट्स. डी ब्लॉक म्हणजे ट्रान्झिशन एलिमेंट्स. डी ब्लॉक म्हणजे ट्रान्झिशन एलिमेंट्स. त्याच्यानंतर आहे बेसिक मेटल्स. पी ब्लॉकमध्ये असतात बेसिक मेटल्स. हो का, हे सगळे हो काही हे पी ब्लॉकमध्ये सगळे बेसिक मेटल्स आहेत बाळांनो. हे बेसिक मेटल्स आहेत. ओके, त्याच्यानंतर हे जे थोडं ब्ल्यूइश आहेत बाळांनो ते काय आहेत बाळांनो? सेमीकंडक्टर्स आहेत. काय आहेत बाळांनो? ते सेमीकंडक्टर्स आहेत. काय आहेत ते? सेमीकंडक्टर्स आहेत. सेमीकंडक्टर्स आहेत हे सिलिकॉन, जर्मेनियम, अँटीमनी, टेल्युरियम, पोलोरियम एवढे सगळं दिले इथं. खरं बट यांच्यासाठी थोडे सगळे नाहीत. सध्या लिहून घेऊ शकता. नॉन मेटलमध्ये त्याच्यानंतरचे हे सगळे बाळांनो हे कोण आहेत? नॉन मेटल्स आहेत बाळांनो. बोरॉन पण घ्या इकडेच. हे सगळे जे आहेत ब्ल्यू रेशमधले हे सगळे हे नॉन मेटल्स आहेत बाळांनो. नॉन मेटल्स कोण आहेत? हे नॉन मेटल्स आहेत. त्याच्यानंतर हॅलोजन फॅमिली दिलेलं आहे ऑलरेडी. नोबेल गॅस एलिमेंट हे सगळ्या जगाला माहीत आहे. ओके, आणि हे आहेत लॅन्थन सिरीज. पूर्ण सिरीज म्हणजे लॅन्थनाइड सिरीज आणि पूर्ण सिरीज म्हणजे ॲक्टिन. ॲक्टिन आणि लॅन्थनाइडची तेवढी जास्त गरज नाही.
तुम्हाला सुरुवातीचे जे सांगितले इथपर्यंत, हे अल्कली मेटल्स, हे अल्कलाईन अर्थ मेटल्स, हे ट्रान्झिशन एलिमेंट्स, हे काय, हे कोण आहेत बेसिक मेटल्स, हे कोण आहेत सेमीकंडक्टर्स, आणि हे कोण आहेत नॉन मेटल्स आणि हॅलोजन. बस इथपर्यंतच माहीत पाहिजे तुम्हाला. हे लिहून ठेवा व्यवस्थित. आणि मेटलमध्ये पाहणं सगळे एस ब्लॉकमध्ये सगळे मेटल आहेत एक्सेप्ट हायड्रोजन. हे पॉईंट लिहून ठेवा की एस ब्लॉकमध्ये सगळे मेटल आहेत एक्सेप्ट हायड्रोजन. एस ब्लॉकमध्ये सगळे मेटल आहेत एक्सेप्ट हायड्रोजन. एस ब्लॉकमध्ये सगळे मेटल आहेत एक्सेप्ट हायड्रोजन. लिहून ठेवा इथं. एस ब्लॉक जिथं ॲटॉमिक नंबर आहे तिथं लिहून ठेवा. नोट ऑल एस ब्लॉक एलिमेंट्स, ऑल एस ब्लॉक एलिमेंट्स मेटल्स आहेत, ऑल एस ब्लॉक एलिमेंट्स मेटल्स आहेत एक्सेप्ट हायड्रोजन. खरं तर हायड्रोजनची पोझिशन फिक्स नाही. हायड्रोजनची पोझिशन फिक्स नाही. तरी मी तुम्हाला असं सांगतोय त्याची हायड्रोजनची इथं नाहीच तो. खरं तरी तो म्हणजे त्याची पोझिशन फिक्सच झाली नाही. तुम्ही पण तुमच्या 10वीच्या क्लासमध्ये कुठं ऐकलं असाल की हायड्रोजनची पोझिशन फिक्स नाही. बट आपण पिरियड टेबल कधीही बघताना तुम्ही कुठेही बघा मॅक्झिमम टाइम्स हायड्रोजन इथं ठेवतातच, एस ब्लॉकमध्ये ठेवतात. मग तो एस ब्लॉक एलिमेंट नाही. म्हणून आपण ऑल एस ब्लॉक एलिमेंट्स मेटल एक्सेप्ट हायड्रोजन मला हरकत नाही. असेल तर घेतील, नाही तर सोडून देतील. ओके, एवढं नोट लिहून ठेवा तुम्ही फास्ट, छान, सिस्टमॅटिक. लिहिलात. हे एस ब्लॉकचं तुम्ही ॲटॉमिक नंबर लिहिला असाल, आता पी ब्लॉकचा ॲटॉमिक नंबर लिहिला असाल, तुम्ही डी ब्लॉकचा ॲटॉमिक लिहिला असाल तर अतिशय छान गोष्ट आहे. हे लॅन्थनाइट सिरीज ॲक्टिनाइट सिरीजचं ट्रिक आहे, ते आपण नंतर सांगूयात तुम्हाला. आणि हे तुम्ही असं लिहून प्रॅक्टिस करा. असं जस्ट मी तुम्हाला दाखवतो. हे स्टुडंटचंच आहे की हे तुम्हाला प्रॅक्टिस शीट तुम्हाला एकतर प्रोव्हाइड केली जाईल, प्रॅक्टिस शीट. तर त्या प्रॅक्टिस शीटवरती तुम्हाला हे सगळे ॲटॉमिक नंबर, त्याचे एलिमेंट्स लिहायचे. ट्रिक लिहायची नाही, ट्रिक पार्ट पाहिजे. ट्रिक लिहायचं नाही, ट्रिक पार्ट पाहिजे. त्याच्यानंतर त्याचं ग्रुप नंबर, फर्स्ट ए, सेकंड ए, थर्ड ए वगैरे वगैरे, त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सगळं लिहायचं. आणि किती वेळेस लिहायचं मला मी 5 दिवस लिहायचं कंटिन्यू. 5 दिवस. किती दिवस? 5 दिवस. किती दिवस लिहायचं? 5 दिवस कंटिन्यू लिहायचं. कंटिन्यू नॉनस्टॉप लिहायचं, नॉनस्टॉप. हे एन सी आर टीमध्ये वाहनं. एन सी आर टीमध्ये सुद्धा हे काय असं दिलेलं आहे. एन सी आर टीमध्ये दोघांना ब्ल्यू दिले, बट इथे हे अल्कली मेटल आहे, अल्कलाईन अर्थ मेटल आहे. हे जे येलो दिसणारे सगळे काय आहेत बानो ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत. हे एवढे जे ब्ल्यू दिसतात ते बेसिक मेटल्स आहेत. इथं मेटल सेमीकंडक्टरना सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, अँटीमनी, टेलोरियम, पोलोनियम, अस्टटाईनला दिलेलं आहे. त्याच्यानंतर थोडे ग्रीन दिसतात ते नॉन मेटल्स आहेत, आणि जे रेड दिसतात ते नोबल गॅस एलिमेंट्स आहेत. हेही तुम्हाला माहीत पाहिजे. अतिशय जास्त महत्त्वाचं आहे. किती महत्त्वाचं आहे? अतिशय जास्त महत्त्वाचं बानो. अतिशय फारच महत्त्वाचं आहे. ओके, हे आहे बानो IUPAC नॉमेनक्लेचर. हे बानो IUPAC नॉमेनक्लेचर बानो नीट 2021 आणि नीट 2022 ह्या दोन्ही वेळेस ह्याच्यावरती प्रश्न पडेल बानो. ह्याची हेडलाईन लिहा. ह्याची हेडलाईन लिहू शकता तुम्ही. काय हेडलाईन लिहू शकता? IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ लिहू शकता. याची हेडलाईन काय लिहू शकता? याची हेडलाईन IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ IUPAC nomenclature of heavy elements. IUPAC nomenclature of heavy elements ज्यांचा ॲटॉमिक नंबर स्टार्ट होतो 1, ज्याचा ॲटॉमिक नंबर स्टार्ट होतो 1 1 1 0 1 101 पासून 118 बट तुम्ही याला किती एक्सटेंड करू शकता बानो? 101च्या नंतर सुद्धा तुम्ही याला किती कुठल्याही ॲटमचं ॲटॉमिक नंबर लिहू शकता याच्यानं. बट सध्याला आपल्याकडे 118च एलिमेंट आहेत, तर आपण 118च लिहिणार ना बाबा. बट नीट 2022मध्ये 119चा प्रश्न पडला होता बानो. असं नाव सांगा, अशा एलिमेंटचं नाव सांगा ज्याचं बानो, ज्या ॲटमचं ॲटॉमिक नंबर 119 आहे आणि त्याचं नाव सांगा. असं नीट 2022मध्ये प्रश्न पडला आहे. 22मध्ये हा असा एवढा सिम्पलचा प्रश्न पडला आहे. चॅप्टर किती मोठं आहे. आणि आपण जे दुसऱ्या दिवशी शिकणार आहोत, हे सेकंड डे आपलं सेकंड लेक्चर आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण जे शिकणार आहोत ते ऑलरेडी नीटमध्ये पडलं बानो. 2 वेळेस सलग 119चा ॲटॉमिक नंबर याचं नाव लिहा म्हणते ना. एक म्हणजे काय असतं? अन असतं. एक म्हणजे परत काय असतं? अन असतं. आणि 9 म्हणजे काय असतं बानो? इन असतं. फक्त तुम्हाला अन्यम एवढं लिहिलं तरी एक क्वेश्चन सुटला असता. सेकंड लेक्चर आहे आपलं. सेकंड लेक्चरमध्ये आपण जे शिकवलं आहे बानो ते नीट 2022मध्ये पडलेलं आहे, 21मध्ये पडलेलं आहे.
हे किती महत्त्वाचं आहे तुम्ही समजून घ्या. आयमध्ये सगळं फक्त इम्पॉर्टंट टीचिंग केली जाते. तुम्हाला इथं विनाकारण फालतू फालतू काही शिकवलं जात नाही. मला काहीतरी सोपं वाटतं मी काहीतरी शिकवणार असं आयमध्ये अजिबात केलं जात नाही बाळांनो. आयमध्ये असं अजिबात केलं जात नाही. ओके, चला एवढं झाल्यानंतर मी तुम्हाला सांगू इच्छितो, लक्षात हे झाल्यानंतर बाळांनो हेवी ॲटॉमिकचं नॉमेनक्लेचर जर तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्हाला हे पाठ पाहिजे. एक म्हणजे काय, एक डिजिट 0 डिजिट आलं तर त्याला नील म्हणा. 0 डिजिट आलं की त्याला नील म्हणा. ओके, अब्रिव्हिएशन काय बाळांनो त्याचं नीलचं एन, म्हणजे शॉर्टकटमध्ये त्याला एन म्हणा. आणि डिजिट 1 आलं तर त्याला अन म्हणा, त्याचं अब्रिव्हिएशन काय बाळांनो अन यू. एक आलं अन म्हणा यू, एक आलं अन म्हणा यू, एक आलं अन म्हणा यू. 0ला काय म्हणा नील, 0ला काय म्हणा नील, 0ला काय म्हणा नील, 1ला काय म्हणा अन, एक अन. बाय 3ला ट्राय, 3ला ट्राय, 3ला ट्राय, 3ला ट्राय. 4ला कॉड, 4ला कॉड, 4ला कॉड, 4ला कॉड. 5ला पेंट, 5ला पेंट, 5ला पेंट, 5ला पेंट. 6ला हेग्स, 6ला हेग्स, 6ला हेग्स, 6ला हेग्स. 7ला हेप्ट, सेप्ट, 7ला सेप्ट, 7ला सेप्ट, 7ला सेप्ट. आपलं ते ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये हेप्ट म्हणतात ना, तसं नाही, इथे सेप्ट म्हणायचं, सेप्ट. 7ला सेप्ट, 7ला सेप्ट. 8ला ऑक्ट, 8ला ऑक्ट, 8ला ऑक्ट. 9ला इन. म्हणजे तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीनुसार जर गेलात, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीनुसार जर गेलात, तिथं फक्त तुम्हाला 1ला तिथे मिथ म्हणतात, 2ला इथ म्हणतात, हो ना. मग ऑर्गॅनिक केमिस्ट्री इथं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसारखं जर विचार केला तर इथे एक येतं 3ला ट्राय. चलतं आपलं, चलतं हे बायला एक तुम्हाला टिक करावं लागेल, नीलला एक टिक करावं लागेल, नॉट अ ट्राय, आणि सेप्टला एक टिक करावं लागेल. बाकी सगळं तुम्ही ऑटोमॅटिक असं सांगू शकता. 1ला काय, 0ला काय म्हणतात नील म्हणतात, नील नील नील. ओके, 1ला काय म्हणतात अन, 2ला बाय, 3ला ट्राय, 4ला क्वाड, 5ला पेंट, 6ला हेक्स, 7ला सेप्ट, 8ला ऑक्ट आणि 9ला इन. आणि हे त्यांचे ॲब्रिव्हिएशन. अन नील म्हणजे एन, अन म्हणजे यू, बाय म्हणजे बी, ट्राय म्हणजे टी, क्वाड म्हणजे क्यू, पेंट म्हणजे पी, हेक्स म्हणजे एच, सेप्ट म्हणजे 7, ऑक्ट म्हणजे ओ आणि इन म्हणजे ई ठेवून टाकायचं. आणि नेम एंड विथ पाहणं, हे बघा पाहणं, हे सगळं झाल्यानंतर पाहणं तुम्हाला लिहायचं आहे नेम एंड विथ IUP. काय लिहायचं पाहणं तुम्हाला, 1 मिनिट. ओके, एवढं लिहा इथे. आणि खाली एक वाक्य लिहायचं आहे, नेम एंड विथ, नेम एंड विथ IUM. पाहणं नाव लिहित असताना कधी शेवटीला काय लिहा, IUM. नाव लिहित असताना शेवटीला काय लिहा पाहणं, IUM. नाव लिहित असताना शेवटीला काय लिहा पाहणं, IUM. नाव लिहित असताना शेवटीला काय लिहा, IUM. आणि जर रेडीमेड त्याच्या नाव पाहणं एवढं सोपं आहे. हां, जर त्याच्या नावातच शेवटीला आय शब्द आला असेल, त्याच्या नावातच शेवटीला आय शब्द आला तर मग त्यावेळेस डबल आय नका करू, फक्त एक आय करून फक्त शेवटीला काय लिहिणार, UM. काय लिहिणार, UM. काय लिहिणार, UM. काय लिहिणार, UM. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, मी एक तुम्हाला एक्झाम्पल देतो. ओके, एवढे लिहा फास्ट क्विक, एवढं लिहा. एक एक्झाम्पल मी तुम्हाला आज देतो आणि तुम्हाला उद्या होमवर्क करून यायचं बाळांनो. होमवर्क उद्या तुम्हाला होमवर्क करून यायचं बाळांनो. ह्या होमवर्कचा आन्सर तुम्हाला कुठेही भेटेल, कुठंही भेटेल तुम्हाला होमवर्कचा आन्सर. एक एक्झाम्पल मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेतो, एक एक्झाम्पल जे नीट 2000 कधी पडले बाळांनो, 2022मध्ये पडलेला प्रश्न आहे. नीट 2022मध्ये प्रश्न पडला आहे. काय प्रश्न आहे, तुम्हाला ॲटॉमिक नंबर मी देतोय 119. त्याचं नाव सांगायचं तुम्हाला, 119चं तुम्हाला ॲटॉमिक नंबर बाळांनो नाव सांगायचं आहे. हा नीट 2022चा क्वेश्चन आहे. म्हणजे लक्ष द्या, एक म्हणजे काय, एक म्हणजे काय अन, काय आहे अन. एक म्हणजे काय बाळांनो, अन. एक म्हणजे अन. हे बघा, एक म्हणजे काय बघा इथं, एक म्हणजे काय आहे अन, एक म्हणजे काय आहे अन, डबल लिहायचं. आणि 9 म्हणजे काय आहे इन, 9 म्हणजे काय आहे इन, 9 म्हणजे काय आहे इन. आणि शेवटी लिहायचं IUM. भाऊचं नाव करायला अन इनियम, अन इनियम, अन इनियम. ह्याचा सिम्बॉल लिहा मुलं ॲब्रिव्हिएशनमध्ये. अनला काय म्हणतो आपण यू, दुसऱ्या अनला यू, इनियमला ई. ह्याचं काय झालं बाळांनो, हे वरचं काय झालं, हे वरचं त्याचं नेम झालं आणि खालचं काय झालं बाळांनो, त्याचं सिम्बॉल झालं, सिम्बॉल UUE. हे लिहून ठेवा तुम्ही. एवढं सोपं आहे बाळांनो, एवढं सोपं आहे. आता मी तुम्हाला होमवर्क काय करायचं, एवढं लिहून घ्या फास्ट, एवढं लिहून घ्या. तर तुमचा होमवर्क काय असेल सांगतो तुम्हाला, लवकर लिहून घ्या. एवढं लिहून घेतल्यानंतर लिहून घ्या फास्ट. तुमचा होमवर्क काय आहे, तुमचा होमवर्क आहे बाळांनो, तुमचा उद्याचा होमवर्क आहे, तुमचा उद्याचा होमवर्क आहे की तुम्हाला ॲटॉमिक नंबर 101 पासून 118पर्यंत तुम्हाला त्यांची नावं लिहायची तसं. आणि त्याच्या पुढे तुम्हाला त्याचे सिम्बॉल आहे. आता सध्याला जे स्पेशल नेम आहेत बाळांनो, ऑफिशियल नेम आहेत त्यांनी मी तुम्हाला उद्या सांगतो, जी ट्रिक पण सांगतो.
त्याची ट्रिक पण सांगतो. बट तुम्हाला उद्या फक्त 101 पासून 115 असं सिस्टमॅटिक बाळांनो तुमच्या वहीमध्ये मार्जिनच्या पलीकडे लिहा आणि मग त्यांची नावं लिहा, मग त्यांचा सिम्बॉल लिहा. उद्या आपण त्यांच्या सध्याला ऑफिशियल नेम काय आहेत आणि त्यांचं बाळांनो IUPAC त्यांचं सिम्बॉल काय आहे हे उद्या सांगू तुम्हाला. आज तुम्ही फक्त एवढं तुमचं होमवर्क राहील 101 पासून 118 पर्यंतचे नावं लिहिणे आणि त्यांचा सिम्बॉल लिहिणे. उद्या आपण त्यांचं सध्याला ऑफिशियल नेम सध्याला काय आहे आणि त्याचा सिम्बॉल कसं काढतात हे उद्या सांगतो तुम्हाला. बस एवढा मस्त अभ्यास करा, एवढा खतरनाक अभ्यास करून ठेवा की बस ते 5 वेळेस लिहिणे आणि आत्ता जे होमवर्क सांगितले ते करणे हे तुमचं काम आहे. प्रॅक्टिस शीट तुमच्या ॲपमध्ये आली असेल, तुमच्या ॲपमध्ये चेक करा. ते ओरिजिनल जे हे तुमचं PDF आहे हे सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो झालं तर. हा पिरियॉडिक टेबल जो आहे हा सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करतो. हा जो पिरियॉडिक टेबल आहे हा पिरियॉडिक टेबल जो रेडीमेड ऑलरेडी सगळं ह्याच्यामध्ये ट्रिक लिहून ठेवले आहेत हा सुद्धा प्रोव्हाइड करतो. ह्याची पण एक 2-3 प्रिंट मारा, वहीला एक अटॅच करून ठेवा, भिंतीला एक चिटकून ठेवा आणि दररोज 5-5 वेळेस लिहून प्रॅक्टिस करा. दररोज 5-5 वेळेस लिहून काय करा, प्रॅक्टिस करा. बस कसं होत नाही बघू आपण. अरे 4-5 दिवस पिरियॉड टेबल तुझा हवा करून टाकू रे हवा. मग पिरियॉड टेबलमध्ये जे मेन कन्सेप्ट आहे ते समजायला एकदम सोपं जातं जर तुम्ही हे व्यवस्थित केलात तर. ओके, आय बी ऑलवेज तुमच्यासोबत राहील. मस्त अभ्यास करा, जबरदस्त अभ्यास करा. काही छोटी छोटी गोष्टी समजल्या असेल समजलं नसेल तुम्हाला लवकरात लवकर आणि डेली व्हिडिओ बघणं मस्ट आहे बरं. लक्षात, डेली व्हिडिओ बघणं त्याची नोट्स काढणे हे मस्ट आहे. असेच मी तुम्हाला 30-40 मिनिटाच्या आसपास व्हिडिओ बनवतो छान छान. लिहून घ्या. काही वही दररोज पाठवत जावा तुम्ही. सर आम्ही वही लिहिलो सर बघा सर वही चेक करून. दररोज व्हिडिओ व्यवस्थित बघणे हे तुमचं काम आहे. त्याचे नोट्स काढणे, त्याचा अभ्यास करणे आणि त्यात काही प्रॉब्लेम असेल तर पटकन तुम्ही व्हॉट्सअपवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ॲपमध्ये सगळ्या टीचरचा नंबर आहे, माझे नंबर आहे, अभिजित सर सर्च करा, अभिजित सर केमिस्ट्री, तुम्हाला तुरंत नंबर भेटून जाईल. ओके, म्हणा माझ्यासोबत काय म्हणणार, थिंक नीट थिंक आय बी.